बौद्ध धर्माचा कार्य ही जरी त्यांनी मूर्त्या बुजवून काढून टाकल्या तरी सुद्धा ते संपणाऱ्या नाही ही बाब या ठिकाणी आपल्याला यापुढे धर्माला चालणाऱ्याचं काम भैयासाहेबांनी केलं. आता यानंतर जबाबदारी आपल्या सर्वांच्या ही बाब जर आपण लक्षात घेतली तर कुठल्याच प्रकारचा विचार न कारण काय निगेटिव्ह भूमिका घेणाऱ्याचं प्रमाण जास्त वाढू लागेल, अपप्रचार करणाऱ्याचं प्रमाण आणखी जास्त वाढू लागेल. परंतु आपण आपल्या विचाराशी, आपल्या ध्येयाशी, आपल्या चळवळीशी जर आपण कायमस्वरूपी जर टिकून राहिलो, आपण कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपल्या धम्माच्या कार्याकडे भैयासाहेबांनी केलेलं कार्य, बाबासाहेबांनी दिलेली दिशा आणि मीराताई आंबेडकरांनी केलेलं कार्य या सर्वांच्या बरोबरच आपण जर लक्षात ठेवून आपल्याला भीमराव आंबेडकर साहेबांना सुद्धा या ठिकाणी पूर्णतः आपली ताकद दाखवून द्यायची आहे. आणि त्यासाठी अशा माध्यमातून, कार्यक्रमाच्या माध्यमातून बहुतेक समाजाला खरं तर या ठिकाणी घेऊन येणं ही काळाची गरज आहे. इथं भैयासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं खरं तर आपल्या उदगीरमधला अनेक नगरामधला समाज या ठिकाणी आला पाहिजे. परंतु हा मॅसेज खरं तर पोहोचलाच नसावा. तर खरं तर आपली जबाबदारी कमीत कमी फोनवरून तरी का होईना आपल्याला त्यांना एकत्र करणं हे आपलं कर्तव्य आहे. हे आपण या ठिकाणी मी आपल्यासमोर व्यक्त करून खरं तर भैयासाहेब आंबेडकरांना पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या चळवळीला गती प्राप्त व्हावी ही अपेक्षा आपल्या सर्वांकडून व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो. 1968 साली भैयासाहेबांनी मुंबईला परेल या ठिकाणी फार मोठं अधिवेशन घेतलं भारतीय बौद्ध महासभेचं आणि त्या अधिवेशनामध्येच आपलं बौद्ध संस्कार पाठ नावाचं आपलं जी काही पुस्तिका आहे ती छापण्यात आली आणि लोकांना घराघरापर्यंत धर्म कसा जाईल याचा प्रयत्न भैयासाहेबांनी त्यावेळेला केलेला आहे. आणि ते झाल्यानंतर त्यांचं तिसरं जे काम आहे त्यांनी काय केलं, 1968 साली स्वतः चैत्यभूमीला श्रामणेर होऊन प्रवर्जित होऊन तिथे बसले. त्यांनी 10 दिवसाचं शिबिर केलं श्रामणेर म्हणून स्वतः महाकश्यप पंडित या नावाने त्या ठिकाणी बसले. ते स्वतः त्यांनी श्रामणेर होऊन त्याच्यानंतर त्यांनी चौथं काम जे त्यांनी सुरू केलं, त्यांना असं वाटलं की फक्त भिक्खूंच्या मार्फतच हा बौद्ध धम्म सर्वांपर्यंत जाणार नाही, ते फार कमी पडतात. म्हणून त्यांनी आपले बौद्धाचार्य तयार करण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून त्यांना आपण बौद्धाचार्याचे जनक असे आपण त्यांना म्हणतो. अशी महत्त्वाची कामं त्यांनी केलेली आहेत. याच्याशिवाय ते आमदार होते, ते मुंबई येथील महानगरपालिकेच्या मजूर संघटनेचे ते अध्यक्ष होते. आजसुद्धा त्या मजूर संघटनेचे अध्यक्षपद श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आहे. ते त्यांनी निर्माण करून दिलेले त्यांच्या वडिलांनी श्रद्धेय बाळासाहेबांच्या. अशी मोठी मोठी कामं ते तुझे पुत्र भैयासाहेबांनी केलेली आहेत. म्हणून त्यांचं योगदान विशेषतः भारतीय बौद्ध महासभेच्यासाठी बौद्धाचार्यांचे जनक म्हणून त्यांचं खूप मोठं योगदान आहे. बाबासाहेबांच्या मनामध्ये जे जे काही होतं सगळं पूर्ण करण्यासाठी एका मुलांनी हे काम करायला पाहिजे. आपल्या वडिलांनी घालून दिलेलं काम त्यांनी पूर्ण केलेलं आहे. म्हणून आज या ठिकाणी आपण अभिवादन करतो आहोत आणि दरवर्षी किंवा पावलापावलाला आपण त्यांची आठवण केली पाहिजे. जर भैयासाहेब नसतील, आपल्याला माहिती आहे 5 मुलांपैकी बाबासाहेबांच्या यशवंतराव आंबेडकर, ज्यांना आपण भैयासाहेब म्हणतो, तर ते एकमेव एक पुत्र जिवंत राहिल्यामुळे हे काम पुढे गेलं. नाहीतर आपल्याला हा धम्म समजला असता, त्या बाबासाहेबांची चळवळ समजली नसते. म्हणून पुत्र आंबेडकरांचं काम हे खूप मोठं आहे असं मी सगळ्यांना या निमित्ताने सांगू इच्छितो. सगळ्यांनी त्यांची आठवण केली पाहिजे, त्यांनी घालून दिलेल्या मार्गाने जायला पाहिजे आणि भारतीय बौद्ध महासभेचं काम दिवसेंदिवस कसं वाढेल याच्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे असं मी या निमित्ताने सांगू इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत.